सर्वात महत्वाचं गेल्या 10 वर्षापासून 307च्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी ठरलेल्या बाबूशेठ टायरवाला हा जो जिल्हाध्यक्ष पदावरती कित्येक वर्ष झाले काम करतो, शिवसेना पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरती आहे हा व्यक्ती। सर्वात महत्वाचं याचे दोन्ही बाजू आपण विचार जर केला तर हा व्यक्ती 10 वर्षापासून कुठे फरार होता का, किंवा या व्यक्तीला 10 वर्षामध्ये कित्येक वेळा मी सुद्धा स्टेजवरती पाहिलेलं आहे, राजकीय वर्तुळात पाहिलेलं आहे। मग या व्यक्तीला पोलिसांना सापडवण्याला एवढा वेळ का लागला? मग कुठे याच्यामध्ये राजकीय काही वरदहस्त होता का, किंवा राजकीय इंटरफेरन्स असून त्या व्यक्तीला अटक न करण्याचा दबाव पोलिसांवरती होता का? मग आता 10 वर्षानंतर या व्यक्तीला आरोपी म्हणून जेव्हा डिक्लेअर करण्यात आलं आणि हे डिक्लेरेशन झाल्यानंतर ह्या आरोपीला आता जिल्हा रुग्णालयामध्ये अत्यंत व्हीआयपी ट्रीटमेंट मध्ये त्याला वागणूक दिली जाते। म्हणजे विचार करा, सर्वसामान्य जेव्हा व्यक्ती कुठलाही राजकीय किंवा प्रशासकीय सेवेमध्ये नसलेला, वर्तुळात नसलेला व्यक्ती, त्याच्यावरती जर एखादा गुन्हा दाखल झाला तर तो पोलीस अगदी पटकन तत्परतेने त्या व्यक्तीला अटक करतात किंवा त्याची दखल घेतात। मग या गोष्टीमध्ये आज महाराष्ट्राची जनता इतक्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सध्या भ्रमित आहे की राजकीय वर्तुळामध्ये राहून जर असे गुन्हेगार मोकाट सुटत असतील आणि या मोकाट सुटणाऱ्या गुन्हेगारांची जर टोळी तयार झाली आणि ही जी टोळी आहे ही त्यांच्या राजकीय पदाचा, पक्षाचा आणि त्या पदाच्या गरिमेचा कसलाही विचार न करता जर अशा पद्धतीने खाली जर हाफ मर्डर सारखे गुन्हे करत असतील, दादागिरी करत असतील, तर नक्कीच शासनाने, मुख्यमंत्री साहेबांनी आणि सर्वांनी या गोष्टीवरती विचार केला पाहिजे। अगदी जेव्हा सावरगाव मध्ये एक प्रोग्राम होता त्यावेळेस तारकेश्वर गडावरती माननीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते, सुरेश धस साहेब होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा बाबूशेठ टायरवाला तिथेही आला होता। मग तेव्हा पोलिसांनी त्याला अटक का केला नाही? अनेक प्रश्न आहेत की राजकीय दबाव कुठपर्यंत आणून जनतेची फसवणूक जर हे लोक करत असतील तर अशा पदाधिकाऱ्यांना नक्कीच काहीतरी प्रोटोकॉल असावा आणि या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, पक्षातून हकालपट्टी तत्काळ करण्यात यावी। सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की ही व्यक्ती त्याच्या पदावरती असताना महिलांना ज्या पद्धतीने वागणूक देत होती, पदाधिकाऱ्यांना, खालच्या कार्यकर्त्यांची वागणूक देत होती, तर हे संघटन मानलं जातं का? म्हणजे यांचा जो पदाधिकारी नेमण्याचा, कार्यकर्ते नेमण्याचा, पक्षवाढीचा जो क्रायटेरिया आहे तो यांना सगळा गुंड हवेत का, यांना गुन्हेगार हवेत का? आणि जर ते नसतील तर आमच्यासारख्या महिलांना हे डायरेक्टली गुन्हेगार म्हणून पत्रकार परिषदेमध्ये हे वक्तव्य करतात। मग ही जी अब्रू वेशीला आमची टांगणीला आणतात, तर यांच्या सारख्या बाबूशेठ टायरवाल्यासारख्या व्यक्तीवरती त्याच्या एक सेकंड अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।